पुण्यामध्ये शिंदेंची शिवसेना 165 जागा लढणार असं रवींद्र धंगेकर म्हणालेत। कार्यकर्ते एबी फॉर्म माघारी देणार नाहीत असं देखील रवींद्र धंगेकरांनी सांगितलं। शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर आपल्यासोबत आहेत। आपण पाहतोय की सकाळ सकाळ त्यांच्या पत्नी आणि मुलाच्या प्रचारासाठी प्रभागामध्ये भेटीगाठी जे आहेत ते सुरू केलेले आहेत। तुमची पत्नी आणि चिरंजीव यांनी दोघांनी अर्ज भरलेला आहे, भेटीगाठी सुरू केलेल्या आहेत। काय चित्र आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळतं? मी जो प्रचार करतो आज शिवसेनेचा प्रचार करतोय आणि पुणे शहरामध्ये मी आता 2-3 प्रभागात सकाळच्या बारी जाऊन आलो। हा प्रचार हा आमचा परिवाराचा प्रचार आहे। शिवसेना एक परिवार आहे आणि माझ्या मुलापेक्षा बाकीचे जे उमेदवार आहेत त्यांचा प्रचार मी करतोय, माझ्या पत्नीचा भी करत नाही मी। कारण का तर सर्व परिवार म्हणून मी काम केलं। माझ्या 40 वर्षाच्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पुणेकरांनी का उंचीवर नेण्याचं काम केलंय। मग इथे सर्व जाती धर्माच्या लोकांबरोबर मी काम केलं आणि काम करत असताना कधी मी माणसाला नाव विचारलं नाही, गाव विचारलं नाही, त्याचा पत्ता विचारला नाही। तुम्ही पुणे शहरात नाही, महाराष्ट्रामधला आलेला माणूस माझ्या ऑफिसमध्ये समाज मंदिर आहे, तिथे येणारा परमेश्वर म्हणून आम्ही काम केलेले। त्यामुळं कायम मी समाजासाठी काम केले आणि तुम्ही बघितलं असेल की इतक्या मोठ्या प्रमाणात मला परमेश्वराने संधी दिली, ह्या जनतेने संधी दिली, त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न केलाय। आज ही जे निवडणुका चालल्यात ना, हे निवडणुकीमध्ये माझ्या मुलाला का उमेदवारी दिली, माझ्या पत्नीला का उमेदवारी दिली, तर धंगेकर नावाचा पॅनल नाव असलं तर त्या पॅनलला ताकद येईल म्हणून मी तो एक प्रयोग केलेला आहे। आणि पलीकडे तर पारंपरिक युद्ध एका वाईट विकृतीच्या विरोधात ज्यांनी समाजाला लुटून खाल्लं, धुवून खाल्लं, समाजामध्ये चुकीच्या पद्धतीनं राजकारण समाजकारण करण्याचा प्रयत्न केला, त्या प्रवृत्तीच्या विरुद्ध माझ्या मुलाला मी उभं केलेलं आहे। आणि माझी लढाई थांबणार नाही। तुम्हाला माहिती आहे युती सगळीकडे होईल, पण मी तुम्हाला होतो युती होणार नाही माझ्या मुलाच्या वार्डात। आणि कायम अन्यायाविरुद्ध आणि विकृतीच्या विरुद्ध लढायचं म्हणजे हा माझा पण आहे। मुलाच्या वार्डामध्ये विरोधक कोण असणार आहे तुमचा? म्हणजे अपक्ष म्हणून लढणार की आता शिवसेनेच्या अधिकृत चिन्हावर? माझा मुलगा धनुष्यबाण आणि धनुष्यबाणावरच लढणार आणि कायम सर्व जाती धर्माला घेऊन माझा मुलगा लढणार, म्हणजे लढणारे जिंकणार। आणि काय माहिती का, लढणाऱ्याचं पोरग ते म्हणजे तुम्हाला मागे सांगितलं ते रक्त थांबणार आहे का? अरे माझं रक्त आहे, ते स्वाभिमानी रक्त, छत्रपतींचा वारसा लाभलेलं रक्त आहे आणि मिक्स रक्त नाही, माझ्या ओरिजिनल भगवं रक्त आहे। आता शिवसेना आणि भाजप युतीचं काल तुमचे नेते असं म्हटले की अजून युती तुटलेली नाही किंवा मग अर्ज माघारी घेण्यापर्यंत हे सगळं चित्र स्पष्ट होईल। वाटतं का की दिलेले एबी फॉर्म जे आहे ते उमेदवार आणून देतील किंवा मग चित्र वेगळं पाहायला मिळेल किंवा भाजप शिवसेना? खरं सांगू का, बॉम्ब फोडलेला आहे, कुठं आता धातू गोळा करायला जाणार आहेत? कुठलाय बॉम्ब? काय माघार नाही, काय नाही। उलट तुम्हाला सांगतो आमचे नेते बोलतात ते युतीच्या बाबतीत बोलतात, पण तुम्हाला सांगतो सगळ्यात आमचे 165 उमेदवार तयार होते। अचानक अर्ध्या तासात आम्हाला फॉर्म देताना आमची लय गडबड झाली, पण 165 उमेदवार तयार होते। मी तुम्हाला सांगतो जवळजवळ 140 जणांचे फॉर्म गेलेले आहेत। आमची काल अर्ध्या तासात एवढे सगळं आमची अर्ज काय माघारी घेतले? बघा आता राजकीय बोलायचं तर कोण देणार आहे परत माघारी? कुठला कार्यकर्ता माघारी देतो का? अहो तो त्याचा पानाला लावतो। एवढे शिंदे साहेबांचं उमेदवारी मिळले, ज्याचा कॉमन चेहरा आहे, ज्यांनी समाजामध्ये काम केले, लाडक्या बहीण योजना आणल्यात, गोरगरिबांना मदत केली। तुम्ही बघितलं असेल तर काश्मीरमध्ये जो घातपात झाला, सगळ्या लोकांना घेऊन आले, तिथल्या मुस्लिम समाजाच्या माणसाला घर बांधून देणारा नेता जगात कोण नाहीये। एवढं मोठं नेतृत्व आहे आणि आम्ही ते नेतृत्व मानलेलं आणि त्यांचंही मिळालेलं पत्र कोण देईल का या जगात? अरे एवढं मोठा माणसाचं लढाई ठरलेली आहे, बॉम्ब फोडलेला आहे, बॉम्ब फोडलेला कोण आता त्याच्या चिंध्या गोळा करणार? आता सगळे लढणार, 165 लढणार, उरलेल्या ठिकाणी आम्ही त्यांना पाठिंबा देणार आहे। आता पुण्यामधल्या राजकीय गुन्हेगारीची जी आहे ती बरीच चर्चा होते, ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अंधेकर असतील किंवा मग गजानन मारणे असतील, त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली। अजित पवारांच्या पक्षाकडून किंवा मग बापू नायर असेल, या सगळ्या गुन्हेगारांना जे आहे ज्यांच्यावरती आरोप आहे त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तुम्ही पुण्यातल्या गुन्हेगारीच्या विरोधामध्ये आतापर्यंत बोलत आलेला आहात, दिलेली उमेदवारी योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? भयमुक्त पुणे पाहिजे, गुन्हेगारी मुक्त पुणे पाहिजे, प्रदूषण मुक्त पुणे पाहिजे, ट्रॅफिक मुक्त पुणे पाहिजे, पब मुक्त पुणे पाहिजे।
हाताचा आवाज आपला बंद आहे. आणि ज्यांनी ज्यांनी ही गुन्हेगारी वाढवली त्याच्यावर माझं तर मी तर रस्त्यावर उतरतोय. आपण समाजाला काय देणार, आपण युवकांना काय देणार, आमची मुलाबाळांना काय देणार, आमच्या नातूपंतूंना काय देणार. आम्ही गुन्हेगारी मुक्त पुन्हा पाहिजे आणि त्याचा संकल्प तर धंगेकरांनी केलेला आहे. मग कोणी असो समाजात, उद्या माझ्या पोरांनी चूक केली तरी त्यालाही मी खड्यासारखा बाजूला करेन. शेवटी समाजाचं घेणं देणं. आपण जेव्हा राजकारणात येतो तेव्हा काहीतरी घेऊन येतो आणि समाजाला देणार काय तुम्ही, गुन्हेगारी देणार, मारामारी देणार, मुंडकी तोडायला लावणार गोरगरिबांची, असं नाही होणार. आमची लढाई अजित